नमस्कार, मी सावित्री ज्योतिबा फुले. तुमचं असं धावपळीचं जगणं पाहून म्हटलं आज थोडं तुमच्याशी चार गोष्टी बोलावं. मी सावित्री म्हणजे नायगावच्या खंडोजी नरसे पाटलांची लेक. नायगाव ठाव आहे ना, खंडाळा तालुक्यातील शिरवळ जवळच आहे माझं माहेर. आमच्या टायमाला पोरीसारखा असं नटून थटून फिरायची सोय नव्हती. पोरीनं शाळेत जायची कसली बी सोय नव्हती. मग आम्ही काय त्या भैरोबा मंदिराजवळ इकडे तिकडे खेळायचो, झाडावर चढायचो. चिंचा बोर खाणं लय आवडायचं आम्हाला. जमलंच तर नायगावला या कवा तरी, म्हणजे तुम्हाला कळल तिथं आमचा कसा मोठ्याच्या मोठा वाडा आहे. जमिनीत खोदलेली धान्याची कोठारं, पितळ्याची भांडी, चूल असं बरंच काय आहे. म्या आणि आमच्या धनानं केलेल्या कामाचं जुनं फोटो बी आहेत. आता वाड्यासमोर नवीनच माझा आणि ज्योतिबांचा पुतळा बी लावला आहे. शिल्पसृष्टी तयार केली, त्यात आम्ही केलेल्या कामाचं फोटो उत्तीत शिल्पात तयार करून लावल्यात. अगदी ती परिस्थिती आताच घडती असं. आज 3 जानेवारी बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. मी तुम्हाला माझ्या संग घडलेली एक घटना सांगते. मी अवघ्या 9 वर्षाची असताना माझं लगीन ज्योतिबा फुलेंकडे झालं होतं. तेव्हा ज्योतिबा फुलेंनी तर पोरी बाळांना शिकवण्याचा निर्णय केला होता. त्यांनीच मला लिहायला वाचायला शिकवलं. तेव्हा मी पोरींना शिकवायला लागले. एक दिवस सांच्याला मी झोपले होते. तेव्हा आमचं धनी आलं आणि माझ्या कपाळावर हात लावला. तेव्हा मी तापानं फणफणत होती. ते मला म्हणाले, उद्याच्याला वैद्यांकडे जाऊ. मी म्हणाले, हा ताप वैद्यांकडे जाऊन जाणार नाही. उद्याच्याला एक नवीन लुगडं घेऊन द्या, म्हणजे हा ताप परत यायचं नाही. त्यांनी यावरती लई विचार केला. नंतर ते झोपले. उद्याच्याला त्यांनी माझ्या हातावरती नवी लुगड्याची घडी ठेवली. तेव्हापासून काय मला ताप आला नाही. त्यांनी माझ्याबरोबर असलेल्या एका सहशिक्षिकेला विचारलं की सावित्रीला ताप आला होता. मग मी तिला एक लुगडं घेऊन दिलं. त्या दिवसापासून काय ताप आला नाही. तेव्हा मी सांगितलं की मी रस्त्यावर येत असताना लोक माझ्या अंगावर शेण, चिखल, दगड, खरकटं पाणी टाकतात. मग मी ती खरकट्या पाण्यानं भरलेली साडी शाळेत आल्यावर धुवून तशीच नेसते. मग ते पाणी अंगात मुरल्यावर ती ताप येतो. पण आता हे नवं लुगडं नेसायचं आणि खरकट्या पाण्यानं भरलेलं लुगडं धुवून वाळत घालायचं. अशा वाईट परिस्थितीत मी शिकले आणि पोरींना शिकवलं व भारताची पहिली महिला शिक्षिका व पहिली स्त्री शिक्षिका बनले. म्हणूनच म्हणते, तुम्ही बी चांगलं शिका, प्रगती करा आणि समाजाची प्रगती करायला हातभार लावा. जाता जाता एकच प्रश्न विचारते, गर्भपात करायची कराल जर घाई, गर्भपात करायची कराल जर घाई, तर कशी येईल जन्माला माझी सावित्री माई, माझी सावित्री माई. धन्यवाद. जय हिंद.